नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा कुलकर्णी. हस्तक सकाळचे 7 वाजता आहेत आणि अर्थातच वेळ झालेली आहे 100 महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायची. पाहूयात महाफास्ट न्यूज 100. मराठा आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय निराशाजनक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, तर राज्य सरकारनं खंबीरपणे भूमिका मांडल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. अगदी देशात हाहाकार झालेला आहे आणि अशी ही लढाई आपण जिद्दीने लढत असतानाच एक सुप्रीम कोर्टाने आणखीन एक निर्णय दिलेला आहे. तो मात्र थोडासा निराशाजनक आहे. मराठा समाजानं जो संयम आणि शांतता आजवर दाखवली ती शांतता यापुढेही दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केलंय. कुठेही थैथयाट केला नाही, आदळआपट केली नाही. त्याच्याबद्दल मी तमाम माझ्या मराठा समाजातील माता भगिनींना, बांधवांना हात जोडून धन्यवाद देतो आहे. सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला आवाहन केलंय. मराठा समाजानं समाज विघातक शक्तींना बळी पडू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलंय. संयम आणि शांतता दोन लढाईसाठी पाहिजे. एक तर कोरोनाविरुद्धची लढाई आणि दुसरी जी कदाचित जी काही समाज विघातक लोक किंवा शक्ती असतात की ते आग लावण्याचा प्रयत्न करतात, त्या भडकवण्याला बळी पडू नका. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकार, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा आहे. या संदर्भात पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिणार आणि वेळ पडल्यास त्यांची भेट घेणार असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मी आपल्या माध्यमातून माननीय राष्ट्रपतींना आणि माननीय पंतप्रधानांना विनंती करतोच आहे, पण उद्या अधिकृत पत्र सुद्धा मी त्यांना देतो आहे. माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती यांना हात जोडून विनंती करतो की आता अधिकार आपला आहे हे सुप्रीम कोर्टानं सांगितलंय. आपण 370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत आम्हाला आता पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा निकाल आहे, पण मराठा समाजासाठी हे दुर्दैवी आहे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया जी आहे ती खासदार संभाजी राजे यांनी व्यक्त केलेली आहे. माझा लढा गरीब मराठा घटकांसाठी होता, पण निकाल मान्य करावा लागतो असंही ते म्हणाले. शेवटी निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असतो, तो रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. पण रिस्पेक्ट करत असताना हेही मला सांगायचं आहे की समाजासाठी हा निर्णय दुर्दैवाचा आहे. मराठा आरक्षणावरनं खासदार संभाजी राजे, छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देण्यास राज्य आणि केंद्र शासनानं मिळून मार्ग काढावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराशा करणारा असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. तसंच निर्णयाचा सखोल अभ्यास करून राज्य सरकार पुढील भूमिका निश्चित करेल असंही म्हटलंय. आम्ही जो कायदा केला होता तो 102 वेळा घटना दुरुस्तीनं बाधित होत नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. कारण ते कायदा घटना दुरुस्ती करण्यापूर्वीचा आहे, आता आम्ही तो फक्त अमेंड करतोय. त्यामुळे अशोक चव्हाण आणि नवाब मलिक खोटं बोलतायत असा दावाही फडणवीसांनी केलाय. हा जो कायदा केलेला आहे हा कायदा 102 वेळा घटना दुरुस्तीने बाधित होत नाही. याचं कारण आमचा कायदा त्याच्या आधीचा आहे. आता केवळ आम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट करतोय की आम्ही राज्याचे अधिकार काढलेले नाहीत. राज्यांना कायदा करण्याचे अधिकार पूर्ण आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार नसताना कायदा केला होता, त्यानंतर आता फसवणूक केली जात आहे असा आरोप मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. आजचा निर्णय रद्दबादल, तुमचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबादल केला, त्याला हे सरकार जबाबदार आहे का? हा खरा प्रश्न यातला आहे. तुमचे सरकार, आम्ही तेच तुमच्या सरकारने केलेला अहवाल, प्राप्त केलेला अहवाल, तुम्ही घेतलेला निर्णय, तुम्ही केलेला कायदा, तोच पुढे सुप्रीम कोर्टात गेला. केंद्रानं गायकवाड मागासवर्ग आयोग स्थापन केल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे शिफारस करू असं नवाब मलिक यांनी म्हटलंय. तसंच फडणवीस या मुद्द्यावरती राजकारण आणि दिशाभूल करतायत असंही म्हटलंय. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली असून मराठा समाजाचा भवितव्याशी खेळणं बंद करा अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मराठा आरक्षणावर अतिशय हास्यास्पद, केविलवाणी अशी काही आर्ग्युमेंट केली. आपलं अपयश झाकण्यासाठी केविलवाणी धडपड करण्याने, हास्यास्पद विधान करण्याने मराठा समाज भुलणार नाही.
मराठा आरक्षण मिळालं नाही याला महाविकास आघाडी जबाबदार असून त्यांचे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे असल्याची टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना या आरक्षणातलं काय कळतं, आरक्षण कसं दिलं जातं ते माहितीये का, असा सवालही राणेंनी केलाय. आतापर्यंत निर्णय गायकवाड असो, राणे समिती असो आणि जे काय त्यांना कधी बोलवलं, त्यांनी हा अहवाल कुठल्या कायद्याच्या आधारे दिलाय, नियमाच्या आधारे? अरे मुख्यमंत्र्यांना काय, त्यांना काय कळतं याच्यातलं? सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे आता मराठा आरक्षणावरती फुल स्टॉप लागल्याचं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तर आता गरीब मराठ्यांनी आपलं अस्तित्व दाखवलं पाहिजे असंही म्हणाले. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकार आणि अशोक चव्हाण यांना जबाबदार असल्याची टीका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. तसंच अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मेटेंनी केली आहे. आजचा निकाल हा मराठा समाजाच्या दृष्टीनं काळा दिवस आहे आणि हा काळा दिवस आणण्याचं पाप या राज्य सरकारनं, उद्धव ठाकरे सरकारनं, अशोक चव्हाणांच्या कर्मानं या महाविकास आघाडी सरकारनं केलेलं आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानं हा दिवस दुर्दैवी असल्याचं मत विनोद पाटील यांनी व्यक्त केलंय. तसंच सरकारची आरक्षण देण्याची वृत्ती नव्हती अशी टीकाही केली आहे. मराठा आरक्षण आम्ही रद्द करतोय असं स्पष्ट मत माननीय सुप्रीम कोर्टाने आज या ठिकाणी दिलेलं आहे. महाविकास आघाडी सरकारनं मराठा समाजाचा अपेक्षाभंग केला अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. तसंच आमच्या सरकारनं दिलेलं आरक्षण टिकवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचंही शेलार म्हणाले. देशभरातील गरीब क्षेत्रीयांनी ज्यांचं उत्पन्न 8 लाखांपर्यंत आहे अशा क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे 12% आरक्षण द्यावं अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. तसंच या मागणीबाबत पंतप्रधान मोदींना पत्र पाठवणार असल्याचंही ते म्हणाले. सुप्रीम कोर्टानं इंदिरा साहांच्या निकालावरती फेरविचार करण्याची गरज नाही असं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंतांना न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांमधील समन्वयाच्या अभावामुळेच मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्याचा आरोप रावसाहेब दानवेंनी केलाय. सरकारला फक्त दांड्याची भाषा समजते, त्यामुळे आता आरक्षण मिळण्यासाठी दांडा आणि तलवारी काढून रस्त्यावर उतरू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिलाय. आरक्षणावरील निकालावरती प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र सरकारला यापुढे 50%मध्येच हे आरक्षण कसं बसवता येईल याचा विचार करावा लागेल असं माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे यांनी म्हटलंय. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा अंतिम असतो, आता यात कोणी राजकारण करू नये असं मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा नेते आक्रमक झाले. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता बीडमध्ये बैठकीचं आयोजन केले. तसंच सर्व मराठा संघटना आणि समन्वयक सुद्धा यावेळी उपस्थित असतील. मराठा आरक्षण विरोधातील याचिकाकर्ते जयश्री पाटील यांना धमकीचे फोन येत आहेत. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानंतर धमक्या येत असल्याचा आरोप ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी केला आहे. मुंबईच्या लालबाग परिसरामध्ये मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळेला अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर नवी मुंबईमध्ये मराठा समाज आक्रमक झाला. यावेळेला मराठा समाजाच्या वतीनं वाशीटोल नाक्याजवळ चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर सांगलीच्या इस्लामपुरात मराठा समाज आक्रमक झाला. मराठा समाज समन्वयक समितीच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्यासमोर मुंडन करून निषेध व्यक्त केला. मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पंढरपुरात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसंच यावेळेला मुंडन आंदोलनही करण्यात आलं. सोलापुरात आंदोलन करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या 2 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. छत्रपती शिवाजी चौकात दोघे आंदोलन करणार होते. औरंगाबादमध्ये क्रांती चौकामध्ये मराठा समन्वयकांकडनं निदर्शनं करण्यात आली. आप्पा कुढेकर आणि रमेश केरे यांनी ही निदर्शनं केली. जालन्याच्या छत्रपती संभाजीराजे चौकामध्ये एकत्र येत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळेला पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. देशामध्ये कोरोनाची 3री लाट उसळणार असून त्या लाटेसाठी तयार राहण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलाय. तसंच कोरोना हवेतनं पसरत नसल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलंय. दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्यावरनं सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. मुंबई महापालिकेचं कौतुक करत आपण त्यांच्याकडनं काही शिकू शकता का असा सवाल सुप्रीम कोर्टानं केलाय.
कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच ते आपल्यामुळेच शक्य झाल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, विशेषतः मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणासाठी जी लढाई लढतो आहोत त्या लढ्याचं कौतुक केलेलं आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यामुळे आपल्याला तिसऱ्या लाटेला तोंड द्यायला तयार राहायला हवं असंही मुख्यमंत्री म्हणाले. पण तिसऱ्या लाटेसाठी तयार राहा हे जे काय आता आपल्या केंद्राचे, देशाचे वैज्ञानिक सल्लागार बोलत आहेत, आपण याची तयारी सुरू केलेली आहे. राज्यामध्ये काल कोरोनाचे 57,640 नवे रुग्ण सापडलेत. 57,006 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 920 जणांचा मृत्यू झालाय. शहापूर तालुक्यातल्या काळकोंडे, शिरवंजे आणि विहिगाव या 3 ग्रामपंचायतींमध्ये अजूनही कोरोनानं शिरकाव केला नाहीये. या 3ही ग्रामपंचायती ग्रीन झोन मध्ये आहेत. या 3 गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाहीये. सोलापुरात कोरोनामुळे 52 जणांचा काल मृत्यू झालाय. मृतात ग्रामीण भागातील 34 तर शहरातील 18 जणांचा समावेश आहे. काल जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 1993 रुग्ण सापडले. पंढरपूर, मंगळवेढा या ठिकाणी तसंच माळशिरस या ठिकाणी उद्रेक झालाय. सांगली जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनला रात्रीपासून सुरुवात झाली आहे. सांगली शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसंच चेकपोस्टवरती कसून तपासणी होती. बारामतीत लॉकडाऊनमध्ये मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद आहेत. रस्त्यावरती काही प्रमाणात तुरळक नागरिक येत आहेत, तरी सुद्धा रस्ते ओस आहेत. छायाचित्रकार स्वप्नील शिंदे यांनी ड्रोनच्या माध्यमातून लॉकडाऊनचं चित्रीकरण केलंय. वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 15 मे रोजीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व बँका सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत आणि एटीएम मशीन सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढतीये, तर ग्रामीण भागात 130 कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले. तशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रनमले यांनी दिली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सातत्यानं कोरोनाचा संसर्ग वाढतोय. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरता जबाबदारीनं कामं करून जास्तीत जास्त टेस्टिंग वाढवावं असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. लॉकडाऊनमुळे भंडारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या गेल्या 3 दिवसांपासून आटोक्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांसह महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनीही याची दखल घेतली आहे. नगरच्या पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा कोविड सेंटरला भेट दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. लंकेने रात्री 1:30 वाजता कोविड सेंटरला भेट देत रुग्णांच्या समस्या अडचणी जाणून घेत तिथला आढावा घेतला. आष्टीमध्ये पोलिसांनी डॉक्टरांनाही मारहाण केल्यामुळे आरोग्य विभाग संतापलाय. आष्टीमध्ये लसीकरण बंद ठेवण्यात आलंय. हेल्मेट सक्तीच्या नावाखाली मारहाण झाल्यानं आरोग्य विभागानं हा निर्णय घेतला. लसीकरणामुळे पुणे जिल्ह्यानं आघाडी घेतली. पुण्यातील 75 लाख नागरिकांपैकी 25 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरडेमधील सिद्धिका रुग्णालयामध्ये इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक पळापळ करत होते. मात्र महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी कार्यतत्परता दाखवत वेळीच रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून दिले. त्यामुळे रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णाच्या मुलानं पालिका आयुक्तांचे आभार मानले. बारामतीमधल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बारामतीतल्या सिल्वर जुबली आणि महिला हॉस्पिटलला भेट दिली. बारामतीतील कोरोना स्थितीची माहिती घेतली. पिंपरी चिंचवडच्या लोकमान्य रुग्णालयातील डॉक्टर रोहन काटे आपलं कर्तव्य चोख बजावत आहेत. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असतानाही दररोज 200हून अधिक कोरोना रुग्णांवरती उपचार करतायत. तसंच गेले कित्येक महिने ते घरी सुद्धा गेले नाहीये. त्यामुळे त्यांच्या कामाचं कौतुक होत आहे. हिंगोली शहरातल्या लाला लजपत राय नगरातील डॉक्टर रमेशलाल जयस्वाल हे अमरावतीतल्या एका खासगी रुग्णालयातनं कोरोनावरती मात करून 1.25 महिन्यांनी घरी परतले. यावेळेला परिसरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. पोलिसांसह त्यांच्या कुटुंबासाठी गोरेगावात कोविड आयसोलेशन सेंटर उभारण्यात आलंय. या आयसोलेशन सेंटरचं अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. बीडमध्ये विनायक मेटे यांनी जव यांच्या नावानं खासगी कोविड सेंटर सुरू केले. रुग्णांना तात्काळ मदत व्हावी या उद्देशानं हे कोविड सेंटर उभारण्यात आलं असून 200 बेडचं असलेल्या या कोविड सेंटरचं उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते झालं.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी वेळीच उपाययोजना करा, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचे जादा बेड तयार ठेवा, अशा सूचना आमदार गणेश नाईक यांनी पालिकेला दिल्यात. अहमदनगरच्या पोलीस परेड मैदानामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 300 बेडचं कोविड सेंटर उभारलंय. तसंच या कोविड सेंटरसाठी बारामती अॅग्रोच्या माध्यमातून नगर शहरासाठी 39 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. जगात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय. अशा परिस्थितीत भाजप नेते गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळे 20 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा एक टँकर तिथे उपलब्ध झालाय. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं कोविड-19 मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालयात सुपूर्द करण्यात आला. ठाण्यामध्ये समस्त महाजन या सेवाभावी संस्थेतर्फे कोरोना काळामध्ये शेकडो गरजूंना अन्नदान केलं जातंय. भोजन रथाच्या माध्यमातून ठिकठिकाणी जाऊन नागरिकांची भूक भागवण्याचं काम केलं जातंय. दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचोलीमधील मल्लीनाथ आश्रम हे देखील कोरोनाग्रस्तांसाठी पुढे आलेले आहे. या आश्रमानं देखील कोरोनाच्या रुग्णांना उपचारासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी तब्बल 200 रुग्णांना उपचार मिळणार आहेत. बदलापुरात 6 महिन्यांच्या गर्भवती असलेल्या डॉक्टर रुपाली मोहिते कोविड रुग्णालयामध्ये सेवा देत आहेत. दरम्यान डॉक्टर रुपाली यांच्या रुग्णसेवेचं आणि धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतलाय. ओळखपत्र दाखवूनही पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप आरोग्य विभागानं केलाय. अकोल्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या इंटर्न डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कालपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे. बीडच्या शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरती डीवायएसपी संतोष वाळके यांना नागरिकांनी धक्काबुक्की केली होती. या धक्काबुक्कीनंतर पोलीस दल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी नागरिकांवरती बेछूट लाठीमार केला. लाठीचार्जची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. डोंबिवलीमधल्या विभा कंपनीच्या जागेमध्ये कोविड रुग्णालय सुरू करण्यास उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे महिन्याभरात 580 बेडचं कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. यात 50 बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज टास्क फोर्सकडून वर्तवण्यात आलाय. त्यामुळे येरोड्यामधल्या राजीव गांधी रुग्णालयामध्ये कोरोना बाधित लहान मुलांसाठी स्वतंत्र 50 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतरही मधुमेह असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी. काही लोकांमध्ये नाकातनं सायनस मार्गे स्प्रेड होणारा म्युकरमायकोसिस हा आजार उद्भवून अंधत्व येण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन नेत्रतज्ञ डॉक्टर राहुल फासे यांनी केलं आहे.